नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम या शिरंबे गावामध्ये आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद. आणि विकास नाळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण शिरंबे गावात आलेलं आहे. कसं वाटलं ह्या मैदानामध्ये आल्यानंतर? मैदान छान आहे. आमचं पहिलंच वर्ष आहे इथं मैदानाचं. छान आहे मैदान. फाट्या वगैरे बघून बघून आलो. चांगले आहेत. कशा पद्धतीच्या फाट्या आहेत त्या? चांगले आहेत. तर या ठिकाणी आपण कोणाला घेऊन आलाय? हा यवतकरांचा शंभू आहे. शंभू. तर आजपर्यंत हा कुठं हा 3-4 गुलाल केलेले आहेत आम्ही. 15 एक केलेला आहे. आमच्या जवळ खुडबावला एक केलेला आहे आणि अजून एका ठिकाणी केलेला आहे. 3-4 गुलाल झालेले त्याचे. असं गट्टू फायनल बरेच झालेले आहेत. आजचा पायरा ह्याचा कोणासोबत आहे? आजचा पायरा पंचम हिंद केसरी गोट्याबाई. हा अंदाजे नाही म्हटले तर किती वर्षाचा आहे? किती वर्ष? 4-4.5 वर्ष. 4-4.5 वर्ष. तर त्याला तो पायरा करताना कशा पद्धतीचा केला पाहिजे? पायरा करताना आता त्याच्यासारखाच झाला पाहिजे ना पायरा. म्हणजे त्याला तळ त्याचं सगळं बघून त्याचा पळ बघून सगळा पायरा तसं झाला पाहिजे ना. उगाच काय पण करून त्याला उपयोग नाही ना. कारण हे विचारण्याचं कारण आपण जर पाहिलं तर एक मोठा असतोय एक बारका असतोय. तसं नाही काय, बारका असो मोठा असो पळ असल्यावर काय सगळं चालतंय. फक्त त्याला पळ पाहिजे, तळ पण पाहिजे. त्याला पुढं निकालावर त्याने पळला पण पाहिजे. नाही तर खाली फक्त तळात पळायचा आणि पुढं निकालावर नाही पळायचा. तसं नाही झालं पाहिजे. आता सर्वप्रथम नाही म्हटलं तरी हे जे काय बक्षीस राहिलेलं आहे? हा बक्षीस रोख रक्कममध्येच राहिलेलं आहे. रक्कममध्येच राहिलेलं आहे. अजून तसं काय ह्याच्यात राहिलेलं नाही बक्षिसामध्ये. फक्त रोख रक्कममध्ये राहिलेलं आहे. या मैदानामध्ये आल्यानंतर तुमची काय भूमिका असते हो ह्याच्या मागं? बैल घरचाच आहे त्यामुळं घरचा व्यक्ती असल्यागतच आम्ही त्याच्यासोबत असतोय. त्यामुळे त्याचा स्वभाव कसा आहे काय किंवा स्वभाव एकदम प्रेमळ आहे त्याचा. आणि जेवढाच प्रेमळ तेवढाच रागीट येतो. आणि जेवढा रागीट आहे त्याच्या डबल स्पीड लावतो तो. तर ह्याला आपण किती दिवसापासून पळवता किंवा किती आज जर पळाला तर किती दिवसानंतर? त्याला 8 दिवसाचा गॅप असतो आम्हाला. 8 दिवसाचा. 8 दिवसाचा गॅपवर आम्ही त्याला पळवतो. ह्याच्या अगोदर कोणत्या मैदानात पळाला? ह्याच्या अगोदर डोरलेवाडीत पळाला होता. त्यात सेमीला बैल नाही पुरला त्यामुळे 2 नंबरला गाडी उतरली होती आमची इथं. आज हा आपला आहे तो खरेदी आहे का घरचा या? घरचाच आहे. घरचा आहे. म्हणजे घरच्या गायचा आहे? नाही, आमच्या शेजारी एक गाव आहे तिथून घेतलंय आम्ही. बर. किती वर्षापासून हा नाद तुम्हाला लागला? कसा नाद लागला हे म्हणायचं? ह्यानेच नाद लावलाय आम्हाला. ह्याच्या आधी आमच्याकडे काही बैल नव्हती. हा घेतल्यापासून नाद लागला. पण बैलच खरेदी का करावा वाटला तुम्हाला? आता पहिल्यापासून घरी आवताची याची बैल त्यामुळं बैलांचा नाद होताच. फक्त पळवायचा नव्हता. आपण तसं नाही म्हटलं तर काय व्यावसायिक आहात का कुठलं नोकरी करू? व्यवसाय शेतीच. हा जो सर्वसामान्य नाही म्हटलं तरी शेतकऱ्यालाच नाद असतो शेतीचा. आपण काय करता? आपण आपलं गायांचं सध्या चालू केलं आहे आत्ता. आणि आपली कॅफी शॉप वगैरे आहे. कॅफे प्रत्येकाचं धंदा हे कंस्ट्रक्शन सांभाळतो होतं. म्हणजे बाकीचे काय आहेत का कसं बघतोय? दुभत्या गाय पाळायच्या चालू केले आत्ताशी. आपण काय करता? शेती. म्हणजे सगळी या ठिकाणी शेती. तुम्ही फक्त शेतकरी? सगळे भाऊ आम्ही सगळे भाऊ. तुमच्यामध्ये मोठे? हे मोठा. तुम्ही 2 नंबर? 3 4 5. आणि या ठिकाणी नाही म्हटलं तरी सर्व एका लाईनने लहान मोठा तुमच्याकडे शेवट आला. आणि सगळे भाऊ एका विचाराने ती येते. तर हे जे नाव ठेवताना हे कुणी ठेवले? ह्यांनी ठेवला होता. कुणी? काय नाव ठेवलं? काय विचार केला नाव ठेवताना? विचार म्हणजे आणला होता आता काय नाव ठेवायचं काय ठेवायचं. तिथं आमच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे. शेजारीचे. मग आम्ही आपलं महादेवाचं नंदी आहे म्हणून शंभू ठेवलं. हे शंभू नाव ठेवताना असं कोणाला वाटलं का बाबा हे नाव ठेवावं किंवा ते नाव ठेवावं? असं नाही काय वाटलं. पण आता ठेवलं.
अतिशय सुंदर असा हा महादेवाचा नंदी किंवा शंभू आपण नाव ठेवलं आणि सर्वांना योग्य वाटलं. आपण ह्याच्या कपाळावरती देखील मस्तकावरती ओमास अतिशय सुंदर असा पाहतोया. एक नंबर सुंदर छान. आणि आपण वेळात वेळ काढून आपल्याला चॅनलला मुलाखत दिली. आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद करतो. आणि विकास नाळे आपण चॅनल मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद. आणि या व्हिडिओला जर कुणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.